आणि आता आपण पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा आढावा घेऊया। अर्थात पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। मसाजो ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू। ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे 7 मागण्या। जरांगे पाटलांच्या विनंतीनंतर देशमुख कुटुंबियांनी पाणी प्यायलं। मनोज जरांगे पाटलांच्या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन। मसाजोगमधील आंदोलनाची दखल घेण्याची जरांगेंकडून विनंती। मसाजोकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला वारकरी संप्रदायाचा पाठिंबा। भागचंद महाराज झांडे बीडच्या मसाजोगमध्ये दाखल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 मागण्यांसाठी आंदोलन। पुणे महापालिका आयुक्त कार्यालयात मनसेचा ठिय्या। उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। मिळकत कर विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। थकीत देयकं मिळावी यासाठी कंत्राटदारांचं नागपुरात धरणं आंदोलन। नवीन कामं सुरू करण्याऐवजी जुन्या कामांची देयकं मागण्यात देण्याची कंत्राटदारांची मागणी। नाशिकमध्ये वीज वितरण कार्यालयावर आदिवासी बांधवांचा एल्गार। विजेच्या मागणीसाठी कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बत्ती मोर्चा। सांगली महापालिकेसमोर वाढीव घरपट्टी बिलांची होळी। घरपट्टी करवाढ विरोधी समिती आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। वाढीव घरपट्टी जिझिया कर रद्द करण्याची मागणी। परभणीच्या कृषी विद्यापीठात सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन बंद करण्याच्या मागणीसाठी किसान सभा आक्रमक। किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। खासदार कल्याण काळेंची जालन्यातील प्रस्तावित सिडको प्रकल्पाला भेट। सध्याचे सरकार युती शासन नसून चौकशी शासन। कल्याण काळे यांची सरकारवर टीका। सांगलीत सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी महापालिका कामगारांचं आंदोलन। फेरप्रस्तावना पाठवल्याने कामगार अधिकाऱ्यांना जाब विचारला। 10 मार्चपर्यंत आस्थापना विभागाला अल्टिमेटम। नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप फडतरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड। सातारा जिल्हा युवा सेनेचा कराडमध्ये युवा विजय महाराष्ट्र दौरा आणि युवा संवाद मेळावा। संघटना वाढीसाठी युवा सेना सचिव किरण साळी जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी केलं मार्गदर्शन। बुलढाण्याच्या सोनाळ्यातील शेतकऱ्यांचं तलाठी कार्यालयात आंदोलन। तलाठी अधिकारी कार्यालयातच हजर राहत नसल्याने शेतकरी आक्रमक। परभणीतील राणी सावरगाव ग्रामपंचायतीवर कुठलीही थकबाकी नसताना बेकायदेशीर कारवाई। कार्यालय सील केल्याने संस्था चालकांचं लोटांगण आंदोलन। राणी सावगर तर ते गंगाखेडपर्यंत लोटांगण आंदोलन केलं गेलं। कराड नगरपालिकेकडून 5 कोटी रुपयांची झाडं लावण्याच्या टेंडर प्रक्रिया आता वादात। प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। परप्रांतीय भंगार व्यावसायिकाच्या घोषणेनंतर स्थानिक आक्रमक। प्रशासनाकडून व्यावसायिकाच्या दुकानावर तोडक कारवाई। लातूरमधील गंगापूरच्या विशेष ग्रामसभेला खंडपीठाची स्थगिती। 11 सदस्य असलेल्या गंगापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच विरुद्ध सदस्य वाद। लोकनियुक्त सरपंच शीतल गायकवाड यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी आजच्या आयोजित बैठकीला औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीचा खर्च 60 कोटींच्या घरात गेल्याची माहिती। जिल्ह्यात दोन्ही निवडणुकांसाठी 3000 मतदान केंद्र। 31 मार्चपर्यंत या खर्चाची पडताळणी पूर्ण होणार। 20 कोटी रुपये कर्मचाऱ्यांचं मानधन तर मंडप आणि मतदारांना पुरवलेल्या सुविधांसह प्रशासकीय खर्चाचा समावेश। जालन्यात 6000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे आधार उपलब्धच नाहीयेत तर 10,000 विद्यार्थ्यांच्या आधारामध्ये त्रुटी आहेत। झेडपी नगरपालिका आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठीच्या अंमलबजावणीसाठी आधार प्रमाणीकरणाच्या शासनाने दिल्या होत्या सूचना। परभणीच्या सेलूतील कृषी विभागाचे 7 अधिकारी निलंबित। समृद्धी महामार्ग जाण्याच्या जमिनीवरील वृक्षांचं मूल्यांकन चुकीच्या पद्धतीनं केल्याचा ठपका। कृषी विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडून निलंबनाचे आदेश। बीडमधील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान गड परिसरातील नो डेव्हलपमेंट झोन रद्द करण्याची मागणी। शेंडगेवाडीत ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। नो डेव्हलपमेंट झोनमुळे घरांचं विहिरींचं बांधकाम बंद झाल्याने ग्रामस्थ अडचणीत। अमरावती महापालिका बजेटमध्ये महसूल खर्चात कपात करणार। अमरावती मनपा आयुक्तांचा निर्णय। महसुली उत्पन्न कमी असल्याने महापालिकेचा निर्णय। सोलापूरच्या माढ्यात गवळीवाडीत भीषण पाणी टंचाई। महिन्यातून 1 ते 2 वेळा गावाला पाणी पुरवठा। पाणी टंचाईनं हैराण झालेल्या नागरिकांचा आंदोलनाचा इशारा। धुळ्यात हिरे वैद्यकीय महाविद्यालयाजवळ उड्डाणपूल करण्याची मागणी। सुरत नागपूर महामार्गावरील कामामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी अडचण होत असल्यामुळे उड्डाणपूल करण्याची मागणी।
नाशिक शहरात वाहतूक कोंडीवर स्मार्ट पर्याय येणार. शहरात 35 ठिकाणी स्मार्ट पार्किंग उभारलं जाणार. पुढील आठवड्याभरात ट्रॅफिक सेलकडून 29 ऑन स्ट्रीट आणि 6 ऑफ स्ट्रीट अशा 35 जागांवर स्मार्ट पार्किंग निविदा काढल्या जाणार. तुळजाभवानीच्या मुख्य गाभारा आणि शिखरांच्या पुनर्बांधणीस पुजाऱ्यांचा विरोध. गाभाऱ्यातील तडे गेलेल्या शिळा बदलाव्या, मुख्य शिखर पाडू नये, पुजाऱ्यांची मागणी. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीनंतर T9 वाघिणीच्या गळ्यात फास. मुकुटवन रेंजमधील घटना समोर. या भागात शिकारी टोळीचा शिरकाव झाल्याचा संशय. बुलढाण्यात धार्मिक कार्यक्रमांमुळे अभ्यासात व्यत्यय. विद्यार्थ्यांचं पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र. वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जूनमध्ये घेण्याची मागणी. परीक्षेच्या काळात सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश. जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा हा निर्णय. बदनापूर परीक्षा केंद्रावर पेपर फुटीच्या प्रकारानंतर जाग. अमरावतीमध्ये छावा चित्रपट पाहण्यासाठी बच्चू कडूंची बाईक रॅली. चांदूर बाजार ते अमरावती अशी 35 किलोमीटरची बाईक रॅली काढत चित्रपटगृह गाठलं. कडू तिरंगी फोटो तर कार्यकर्ते भगवे फेटे परिधान करत या रॅलीत झाले सहभागी. कराडमधील SMS इंग्रजी माध्यम शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी छावा चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन. हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण चित्रपटगृह दुमदुमला. जळगावात जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदवण्यासाठी ऑनलाईन QR कोड उपलब्ध. QR स्कॅन करून घरबसल्या नागरिकांना आपली तक्रार नोंदवता येणार. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील पोलीस बंदोबस्त कमी केला. अतिक्रमणाच्या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. नाशिकच्या सिडको परिसरात 2 गटात हाणामारीत पिकअप गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न. शिवरात्रीच्या वर्गणीवरून राडा झाल्याची माहिती. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गालगत ओसरगावमध्ये अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. सोमवारी रात्री हे निदर्शनास आलं. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणी तक्रारदारांना पोलिसांनी नोटीस. उद्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस. आतापर्यंत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये एका महिलेसह 4 अटक. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये पोलिसाला मारहाण. वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण. मोटरसायकल चालकाला लायसन्स मागितल्यावरून वाद. गुन्हा दाखल. सोलापुरात डॉल्बीच्या आवाजावरून वादाची ठिणगी. डॉल्बीच्या आवाजामुळे बहिरेपणा आल्याची मंडळाविरोधात तक्रार. फिर्यादी बहिरेपणाचा बनाव करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केलाय. पुण्यात बाणेर रोडवरील माऊली पेट्रोल पंपावर फ्री स्टाईल हाणामारी. तरुण गंभीर जखमी. घटना CCTVत कैद. बाणेर पोलिसांकडून तपास सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम मेट्रो स्टेशनवरून उडी मारून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू. कौटुंबिक आणि आर्थिक टंचाईतून आत्महत्येचा प्रयत्न. बदलापुरात तरुणावर जीवघेणा हल्ला. जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार. विशाल राठोड या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. वसईत महिलेची नजर चुकवून चोरट्यांनी घरातील 3 मोबाईल लांबवले. 3 चोरट्यात 1 मुलीचाही समावेश. 3ही चोरटे इमारतीच्या CCTV कॅमेऱ्यात झाले कैद. सोलापूर शहरातील चोरीच्या घटनेचा पोलिसांनी 24 तासात लावला छडा. 20 वर्षीय चोरट्याला अटक. आरोपीकडून 4,46,000चा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगरात शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी केली अटक. 1,10,80,000ची फसवणूक झाली उघडकीस. परिसरात वाघाने म्हशीच्या बछड्याची केली शिकार. बुलढाण्याच्या खडकपूर्णा नदीपात्रात अभ्यासकांना रांजण खळगे आढळले. नैसर्गिकरित्या तयार झालेले हे रांजण खळगे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत. लातूर शहरातल्या फळभाजी विक्रेत्यांना आता गंजगोलाई भागातल्या मस्जिद रोडवर फळे विक्री करता येणार. रमजान महिना लक्षात घेता तात्पुरती मुभा. दुपारी 3 ते रात्री 10 या वेळेत फळ विक्री करता येईल. जालन्यात तूर खरेदीचा आदेश. तरीही नाफेडच्या हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. जिल्ह्यात आतापर्यंत 20% शेतकऱ्यांकडून तूर खरेदीची नोंदणी. तुरीला बाजारभाव हमीभावापेक्षा चांगला मिळत असल्याने नाफेड खरेदी केंद्रावर तूर विकण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. जळगाव जिल्ह्यात यावर्षी तूर उत्पादनात मोठी वाढ. मात्र योग्य दर मिळत नसल्यानं तूर उत्पादक शेतकरी चिंतेत. बारामतीच्या वडाणीमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याची चोरी. सुपे पोलिसांनी 3 चोरांना ताब्यात घेतलं. आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली. हरभऱ्याला 5,000पर्यंतचा भाव. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अतिवृष्टीचे 137 कोटी रुपये जमा. बाधित असलेल्या बाकी शेतकऱ्यांना ही KYC पूर्ण करण्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं आवाहन.
वाशीमधील कारंजा बाजार समितीत गव्हाची विक्रमी आवक. शेतमालाचा निपटारा होण्यासाठी आज गव्हाचा लिलाव पूर्णपणे बंद. जळगावच्या भोरटेक शिवारात वन्य प्राण्यांमुळे पिकांचं मोठं नुकसान. वन्य प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांचं जागरण. महाशिवरात्रीनिमित्त सांगलीत फळ महोत्सव. स्थानिक फळांच्या मार्केटिंगसाठी कृषी विभाग आणि बाजार समितीकडून आयोजन.